दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। लवकरच साजरी होणाऱ्या शिवजन्मोत्सवाचा सर्वत्र जल्लोष बघायला मिळतोय। नाशिकच्या अमृतधाम येथे देखील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। यंदाच्या वर्षी प्रथमच अमृतधाम परिसरातील विविध सांस्कृतिक मंडळांनी एकत्र येत अमृतधाम शिवजन्मोत्सव समितीची स्थापना केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी पदाधिकारी कामाला लागलेत। मुंबई आग्रा महामार्गावर अमृतधाम या ठिकाणी साजरा होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या तयारीला वेग आलाय। मंडळाच्या वतीने पहिल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची बाळ शंभूराजे यांच्यासोबत असलेली अश्वारूढ पूर्णाकृती मूर्तीचा देखावा साकारण्यात येणार आहे। तसेच शिवजयंती दिनी दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। अमृतधाम शिवजन्मोत्सव सार्वजनिक शिवजन्मोत्सव पहिलं वर्ष आमचं। आम्ही जवळजवळ अमृतधाम परिसरातील 21 मंडळे मिळून हा जो जोरदार उत्साह महाराजांचा साजरा करत आहोत। नाशिक रोड शिवजन्मोत्सव, पंचवटी शिवजन्मोत्सव, जुन्या नाशिक शिवजन्मोत्सवच्या धर्तीवर आम्ही आमच्या या सर्व प्रभागातील व एरियातील नागरिकांनी मिळून ज्येष्ठ नागरिकांच्या मताधिक्याने आम्ही हाचा एवढा मोठा शिवजन्मोत्सव साजरा करत आहोत। शिवजन्मोत्सव यंदाचं महत्वाचं आकर्षण म्हणजे बाळराजांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा 21 फुटी मूर्ती, अश्वारूढ मूर्ती आम्ही ह्या अमृतधाम परिसरात स्थापन करत आहोत। हा उत्सव जोरदार साजरा होण्यासाठी परिसरातील तमाम नागरिकांनी आपलं संपूर्ण योगदान आणि ताकद लावून आम्हाला उत्स्फूर्तपणे साथ दिली आहे। सांगण्यात अत्यंत आनंद होतो की अमृतधाम सार्वजनिक समितीची स्थापना पहिलं वर्ष असलं तरी आपण महाराष्ट्रातली सर्वात पहिली बाळ शंभूराजे सोबत महाराजांची मूर्त आणतो आहे। महाराष्ट्रातली 21 फुटी मूर्त ही आपली पहिल्यांदा असणार आहे अमृतधाम मध्ये। 18 तारखेला रात्री 12 वाजता आपण महाराजांची आरती करून कार्यक्रमाची रूपरेषा सुरुवात करणार आहे। सकाळी 9 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत आपण ढोल ताशांचे वादन ठेवलेले आहे। 5 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत आपण महिला मंडळांचा उपक्रम घेतलेला आहे। काही लेझिम शो असतील, त्याच्यात काही नंतर 7 नंतर लेझर शो, लाइटिंग। 8 वाजता महाराजांची प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आरती होणार आहे। तमाम शिवप्रेमींनी उपस्थित राहावे। दरम्यान या मूर्तीचे काम प्रगतीपथावर असून अमृतधाम इथे रविवारी या देखाव्याचं भूमिपूजन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी अध्यक्ष भूषण मंडलिक, कार्याध्यक्ष गणेश झालटे, उपाध्यक्ष सागर परदेशी, राकेश धोंडगे, अमोल बैरागी, समाधान शिवाळे, खजिनदार निलेश कांबळे, अमोल खोंडे, संघटक तेजस मंडलिक, आकाश रोकडे, सचिव चंद्रकांत मोरे, अविनाश भोईर, शुभम खैरनार, किरण वावधने, दर्शन मंडलिक, सागर गोसावी, अविनाश भरितकर, निखिल निकम, उमेश तोत्रे, विलास कारेगावकर, जयराम करवाल, मयूर शिंकर यांच्यासह अमृतधाम परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काबा।